मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. नमस्कार, माझं नाव सानिया गोडबोले. मी एक भरतनाट्यम नृत्यांगना आहे. गेली 10-12 वर्ष मी भरतनाट्यम शिकवण्याचं आणि भरतनाट्यम परफॉर्म करण्याचं, सादर करण्याचं असं काम करते आहे. आज मी तुम्हाला भारतातल्या शास्त्रीय नृत्यांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि त्याच्यातल्या भरतनाट्यम या नृत्यप्रकाराविषयी मी जास्त तुम्हाला आज माहिती देणार आहे. भारतासारख्या प्राचीन कलांनी समृद्ध असणाऱ्या देशामध्ये 8 शास्त्रीय नृत्यप्रकार आहेत. त्यातला पहिला जर भरतनाट्यम बघितला तर तो तमिळनाडू या राज्यात त्याचा उगम झाला. त्याच्यानंतर कथक जर बघितला तर तो एक उत्तर भारतीय नृत्यप्रकार आहे जो उत्तर प्रदेशात त्याचा उगम झाला. ओडिसी हा ओरिसामधला नृत्यप्रकार आहे. मणिपुरी हा मणिपूर राज्यातून आलेला नृत्यप्रकार आहे. तसंच कथकली आणि मोहिनीअट्टम हे 2 केरला या राज्यातून आलेले नृत्यप्रकार आहेत. आणि कुचिपुडी हा नृत्यप्रकार आंध्र प्रदेशातील आहे. या 7 नृत्यप्रकारांमध्ये आता रिसेंटली 8व्या नृत्यप्रकाराची भर पडली आहे, तो म्हणजे सत्रिय, जो आसाम या राज्यातून आलेला नृत्यप्रकार आहे. या 8 शास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी भरतनाट्यम या नृत्यप्रकाराविषयी आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. शास्त्रीय नृत्य म्हणजे नृत्याचा असा प्रकार ज्याला शास्त्राचा किंवा नियमावलीचा आधार असतो. नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण, संगीत रत्नाकर अशा अनेक ग्रंथांच्या आधारे व पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये जतन केलेल्या या 8 नृत्यशैलींपैकी भरतनाट्यम ही सर्वात जुनी नृत्यशैली आहे. 19व्या शतकाच्या आधी भरतनाट्यमला सदीर किंवा दासी अट्टम असं म्हणलं जायचं. या नृत्यशैलीचा उगम दक्षिण भारतातील तामिळनाडू या प्रांतात झालाय. तामिळनाडूतील मंदिरांमध्ये नृत्य करणाऱ्या देवदासी समाजातील स्त्रियांनी त्यांच्या कामातून या नृत्यशैलीची पाळंमुळं घट्ट केली आहेत. या समाजातील स्त्रिया मंदिरातील देवांसमोर नृत्य करीत असत व पुरुष मृदंगाचं वादन करीत असत. दासी अट्टमची ही परंपरा चालू राहिली जोपर्यंत राजरजवाड्यात नृत्याला प्रोत्साहन काही मिळालं नव्हतं. परंतु चोल, पांड्य, मराठा अशा 3 राजवटींमध्ये तिथल्या राजांनी अनेक नृत्यांगनांना, गायकांना, कवींना राजाश्रय दिला. राजाश्रय दिला म्हणजेच त्यांना वेगवेगळे कार्यक्रम तिथे सादर करण्याची संधी दिली, त्यांना लागणारा पैसा अडका दिला. याला राजाश्रय असं आपण म्हणू शकतो. या काळात नृत्याची सर्वार्थाने भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. राजाश्रयाबरोबरच कलांमध्ये निपुण असलेल्या अशा या राजांनी नवीन रचना, नवीन काव्य तयार केले व नृत्याला अर्पण केले. परंतु राजाश्रयामुळे भरतनाट्यम नृत्य करणाऱ्या नर्तिकांचा वापर इतर अवैध कार्यासाठी होऊ लागला. ही चुकीची पद्धत बंद करण्यासाठी ब्रिटिशांनी अख्खी देवदासी पद्धतच बंद केली. या देवदासींना आता नृत्य करण्यासाठी कोणतीच जागा उरली नाही. त्यातल्या अनेकांना लपून छपून आपला संसार पुढे न्यावा लागला. या संपुष्टात येत चाललेल्या नृत्य परंपरेला आधार देऊन पुनरुज्जीवित केलं ते रुक्मिणी देवी अरुंडेल आणि ई कृष्ण अय्यर या दोघांनी. रुक्मिणी देवींनी भरतनाट्यम नृत्यामध्ये काही गरजेचे असे बदल केले व अनेक प्रतिष्ठित घरातील मुलींना नृत्य शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कलाक्षेत्र ही नृत्य संस्थाही त्यांनी चालू केली व भरतनाट्यमला समाजात पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळू लागलं. त्यापुढील गेली 70 वर्ष भरतनाट्यमची भरभराट आपल्याला झालेली दिसते. आता भरतनाट्यम हे फक्त दक्षिण भारतापुरतं मर्यादित राहिलं नसून भारतातल्या अधिकशा राज्यात त्याचा प्रसार झालाय. एवढंच नाही तर एकल शैलीतून आता ग्रुप कोरिओग्राफीपर्यंत भारतात व भारताबाहेर अनेक नृत्यांगना याचा प्रसार करीत आहेत. भरतनाट्यममधील शास्त्र या भागाकडे आता आपण वळूया. भरतनाट्यममध्ये शारीरिक हालचाली, संगीतातल्या बारकाव्यांसहित केलेला पदन्यास, हस्ताभिनय व चेहऱ्यावरील हावभाव हे सगळेच महत्त्वाचे असतात. कर्नाटकी शास्त्रीय संगीत
हा या नृत्य प्रकाराचा पाया आहे. कर्नाटकी शास्त्रीय संगीतातील गायन, मृदंगाचं वादन, व्हायोलिन, बासरी ही वाद्य यामध्ये वापरली जातात. आयत किंवा अरई मंडी ही शरीराची महत्त्वाची पोझिशन पदन्यासासाठी वापरली जाते. एका हाताचे किंवा 2 हातांचे वेगवेगळे हस्त केले जातात, जे मी तुम्हाला दाखवेनच नंतर. त्यातून हस्ताभिनयाची भाषा तयार होते. मुखज अभिनयातून तसंच हस्तामधून नर्तकी व्यक्त होत असते व त्या रचनेचा विषय, आशय ती लोकांपर्यंत पोहोचवते. तमिळनाडूमध्ये उगम पावलेल्या या नृत्यशैलीसाठी तामिळ, तेलुगू, कन्नड व हल्लीच्या काळात मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमधील अनेक रचना तयार आहेत. त्या वापरल्याही जातात. कार्यक्रमाच्या सादरीकरणात एक ठराविक क्रम असतो किंवा स्पेसिफिक विषयावर हल्लीच्या दिवसात एखादी थीम घेऊन कार्यक्रम केला जातो. परंतु जेव्हा हा ठराविक क्रम फॉलो केला जातो त्याला मार्गम असं म्हणतात. या मार्गममध्ये अलारिपू, कौतुकम, जतीस्वरम, वर्णम, पदम, तिल्लाना अशा विविध रचना सादर केल्या जातात. अलारिपू ही कार्यक्रमाची सुरुवातीची रचना असते. अलारिपू म्हणजे एखाद्या कळीचं उमलणं. ज्या पद्धतीने कळी उमलते त्या पद्धतीने शरीराच्या एक अवयवाचा वापर करत नर्तकी एखाद्या स्पेसिफिक तालावरती नृत्य सादर करते. जतीस्वरम मध्ये एका विशिष्ट रागातील स्वरांवर लयबद्ध अशा हालचाली व पदन्यास केलेला आढळतो. कौतुकम मध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचं कौतुक करण्यात येतं. श्वेत पद्मासिनी हंसवाहिनी सरिगम पधनी नाद तरंगिणी. श्वेत पद्मासिनी हंसवाहिनी सरिगम पधनी नाद तरंगिणी. सोहम हंस हंस सोहम परमहंस मुनिश्वास निवासम. सोहम हंस हंस सोहम परमहंस मुनिश्वास निवासम. विद्यां विगुदां तकिटतां तकधिमि तकुं तकिटतक श्वेतां शुभ्रां धवळां तकधिमि तकुं तरदना इंदुवदन मंदहसन पद्मचरण आत्मविद्या प्रदायिनी अविद्यानाशिनी सुवासिनी. वाणी जय जय वाणी जय जय वाणी जय जय वाणी जय जय मृदुवाणी जय जय विधिराणी जय जय. तक्कुदिन्नं भगदिन्नं हरिगुडु तग
वर्णममध्ये एखाद्या विषयाच्या खोलात जाऊन त्यातील पदर अभिनयातून उलगडले जातात व त्याला साजेशा अशा हालचाली व पदन्यासाचाही सहभाग त्यात असतो. पदम ही पूर्ण अभिनयाची अशी रचना आहे. यात छोट्या गीतांवर हस्ताभिनय व मुखज अभिनय केला जातो. तर तिल्लाना ही या मार्गममधील शेवटची शुद्ध नर्तनाची रचना आहे. यामध्ये नोम, तोम, तनन असे बोल असतात आणि यात पदन्यास व उत्तम जॉमेट्रिकल अशा हालचाली आपल्याला बघायला मिळतात. साधारणतः वयाची 5 किंवा 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुठलाही मुलगा किंवा मुलगी भरतनाट्यमचं शिक्षण एखाद्या उत्तम गुरुकडे, टीचरकडे जाऊन घेऊ शकतो. भरतनाट्यमचं शिक्षण हे असं एखाद्या हे शास्त्रीय नृत्य असल्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 7 वर्ष तुम्हाला घालवायला लागतात. ते असं फक्त बघून 2 वेळेला 3 वेळेला बघून असा शिकण्याचा हा नृत्यप्रकार नाही. कोणताच शास्त्रीय नृत्यप्रकार तशा पद्धतीने शिकला जात नाही. जेव्हा नर्तकी एक 10-12 वर्षांचं तिचं शिक्षण पूर्ण करते तेव्हा ती पहिल्यांदा स्टेजवरती पाऊल ठेवते. गेल्या 70 वर्षात जसं मी म्हणलं त्याप्रमाणे गेल्या 70 वर्षात
आता हे भरतनाट्यम ही नृत्यशैली ॲक्च्युली स्टेजवरती लोकांसमोर सादरीकरण करण्याची पद्धत सुरू झाली आहे. आणि जेव्हा ही नर्तकी पहिल्यांदा स्टेजवरती पाऊल ठेवते तेव्हा त्या कार्यक्रमाला अरंगेत्रम असं म्हणलं जातं. तिच्या गुरुला जेव्हा असं वाटतं की आपली विद्यार्थिनी ही एका लेवलपर्यंतचं शिक्षण घेऊन आता तयार झाली आहे आणि ती तिचा कार्यक्रम एकटीने सादर करू शकते, त्यावेळेला तिची गुरु तिला परमिशन देते आणि मगच हा कार्यक्रम त्या विद्यार्थिनीला करता येतो. जेव्हा ती हा कार्यक्रम सादर करत असते तेव्हा स्टेजच्या उजव्या बाजूला गायक वादक आणि तिचे स्वतःचे गुरु जे नटवनार म्हणून त्यावेळेला काम करतात. तर नटवनार म्हणजे काय, तर जेव्हा एखादी नर्तकी नृत्य सादर करते तेव्हा तिच्या हालचालींना साजेसा असा ताल देण्याचं काम, तिच्या हालचालींना साजेसे असे बोल म्हणण्याचं काम हे नटवनार करत असते. तर या सगळ्या कर्नाटकी शास्त्रीय संगीतातील बोलांच्या तुकड्यांमधला एक बोलांचा तुकडा मी तुमच्यासमोर आज सादर करते. समजून घ्यायला गेलं तर ही शास्त्रीय नृत्याची पद्धत, ही संगीताची पद्धत त्याच्याबरोबर असणारी थोडी क्लिष्ट आहे. सो त्याला ॲक्च्युली त्यातले सगळे भाग समजून घ्यायला आपल्याला वेळ लागू शकतो. पण तुम्हाला त्याचा अंदाज यावा म्हणून त्यातला एक छोटासा आदिताल या बरेचदा वापरात असणाऱ्या तालाचा तुकडा मी आपल्यासमोर सादर करते. या तुकड्याला जती असं म्हणलं जातं आणि या तुकड्यामध्ये जे मी बोल म्हणणार आहे त्यांना तमिळमध्ये शोल्लकट्टू असं म्हणलं जातं. सादर करते जती. धलं कुताक धिक्कु ताक तदि गिण तोम ता नुत्तनम तरी ता तक्कुंतरी कुक्कुंतरी केट ताक तद नुत्तनम तरी तै तक्कुंतरी कुक्कुंतरी केट ताक ता नुत्तनम तरी ता तद नुत्तनम तरी तै ता नुत्तनम तद नुत्तनम तझम तरम धनम गिण्णम ता ताकदि कुक्कड़ तक्तर किडतुम ता आरझम तरम धनम गिण्णम ता ताकदि कुक्कड़ तक्तर किडतुम ता आरझम तरम धनम गिण्णम ता ताकदि कुक्कड़ तक्तर किडतुम ता ताकदि कुक्कड़ तक्तर किडतुम ता ताकदि कुक्कड़ तक्तर किडतुम ता. भरतनाट्यम या नृत्यशैलीमध्ये जेवढा पदन्यासाचा, हालचालींचा सहभाग आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मोठा वाटा अभिनयाचा सुद्धा असतो. पण हा अभिनय एखाद्या नाटकासारखा किंवा सिनेमासारखा नसतो. या अभिनयामध्ये गायक वादक त्यांच्या पद्धतींप्रमाणे ती रचना सादर करत असतात आणि त्यावरती त्या सादर होणाऱ्या कानावर पडणाऱ्या रचनेवरती नृत्यांगना हालचालींमधून, हस्तांच्या अभिनयातून आणि चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्समधनं ती रचना सादर करत असते. तर म्हणजे काय हे थोडंसं आपण समजून घेऊया. जेव्हा नर्तकी हस्ताभिनय करते तेव्हा तिच्या हाताचा वेगवेगळ्या हस्तमुद्रांमधनं ती वापर करते. या हस्तमुद्रा जनरली संयुक्त आणि असंयुक्त अशा दोन प्रकारात मोडतात. असंयुक्त हालचाली म्हणजे एका हाताने केलेल्या हालचाली. तर त्या मी एकदा तुम्हाला सांगते. असंयुक्त हस्त, पताक, त्रिपताक, अर्धपताक, कर्तरीमुख, मयूराख्यो, अर्धचंद्रश्च, अराल, शुकतुंडक, मुष्ठिश्च, शिखराख्यश्च, कपिथ्य, कटकामुख, सूची, चंद्रकला, पद्मकोश, सर्पशिरस्तथा, मृगशीर्ष, सिंहमुख, कांगुलश्च, अलपद्मक, चतुरो, भ्रमरश्चैव, हंसास्य, हंसपक्षक, समदंशो, मुकुलश्चैव, ताम्रचूड, त्रिशूलक. सो या असंयुक्त अशा हस्तांच्या मुद्रा आहेत ज्या एका हाताने केल्या जातात. त्याचा वापर कशा पद्धतीने होतो हे आपण पुढे बघूया. त्याच्या आधी आपण संयुक्त हस्तमुद्रासुद्धा थोड्याफार जाणून घेऊयात. संयुक्त हस्तमुद्रा म्हणजे दोन्ही हातांचा वापर करून तयार केलेल्या मुद्रा. अंजलिश्च, कपोतश्च, कर्कट,
स्वस्तिकस्तथा डोलाहस्त पुष्पपूट उत्संग शिवलिंगक कटकावर्धनश्चैव कर्तरी स्वस्तिकस्तथा शकटं शंख चक्रे च संपूट पाश्य कीलकौ मत्स्य कूर्मो वराहस्य गारुडं चैव नागबंधकः खटवा भेरुंड. सो अशा या 2 हातांच्या सुद्धा हालचाली आपल्याला बघायला मिळतात. आता या हस्तमुद्रांचा हालचालींचा वापर कशा पद्धतीने भरतनाट्यम मध्ये केला जातो याची थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवते. जसं म्हणलं तसं की गारुड दाखवताना एखादा गरुड किंवा पक्षी आपल्याला दाखवता येतो. तसं बघायला गेलं तर हे 2 अर्धचंद्र एकत्र बांधून ही हालचाल केली जाते. याला गारुड हे संयुक्त हस्तातलं पण नाव आपण देऊ शकतो. तर एखादा पक्षी उडण्याची क्रिया आपण दाखवू शकतो, जेव्हा की पद्मकोशनी एक छोटंसं घरटं दाखवू शकतो आणि तिथे बसलेला त्याचं छोटं पिल्लू, पक्षाचं पिल्लू आपण इथे दाखवू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही त्रिपताक हस्त वापरायचा विचार केला तर त्रिपताकाने आपण एखादा छोटासा दिवा दाखवू शकतो आणि सर्पशीर्षने तो उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर अशा पद्धतीने हात ठेवू शकतो. एक छोटंसं फूल दाखवायचं झालं तर 2 अलपद्म वापरून आपण फूल दाखवू शकतो आणि भ्रमर हस्ताने त्याच्यावरचा भुंगा दाखवू शकतो. अशा पद्धतीने पताक हस्त वापरून आपण समुद्राच्या लाटा दाखवू शकतो. त्रिपताक हस्त पुन्हा एकदा वापरून आपण डोक्यावरचा मुकुट दाखवू शकतो. अशा पद्धतीने किंवा कर्तरी मुख वापरून आपण वेल दाखवू शकतो. मुष्ठी हस्त वापरून आपण केसातलं पाणी काढण्याची क्रिया दाखवू शकतो. मयूर हस्ताचा वापर करून आपण उलटी होण्याची प्रक्रिया दाखवू शकतो. पताक हस्त वापरून आपण एखादा दरवाजा उघडण्याची प्रक्रिया दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने हे सगळे हस्त वापरून आपण वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं दाखवू शकतो. अर्थातच जेवढे शब्द आपले स्पष्ट आणि स्वच्छ एखादी गोष्ट कम्युनिकेट करतात त्या पद्धतीने हे हस्त पूर्णपणे कम्युनिकेट नाही करत. हे हस्त हे संबोधणारे हस्त आहेत एखादी गोष्ट. त्यामुळे त्याच्याबरोबर गाण्यावर पडणारं गाणं आणि त्यातनं त्या नर्तिकेच्या चेहऱ्यावरती असणारा मुखज अभिनय अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने आपण शब्दात व्यक्त करू शकतो त्या पद्धतीने आपण या हस्तांमधनं 100% ती व्यक्त करू शकतो असं नाही. पण या हस्तांचा वापर करून त्याच्याबरोबर मुखज अभिनयातनं कानावर पडणारं गाणं जेव्हा प्रेक्षकांना दिसतं तेव्हा त्यातनं एक संपूर्ण रसानुभूतीचा अनुभव प्रेक्षकांना मिळू शकतो. भरतनाट्यम या नृत्य प्रकाराला जेव्हा भरतनाट्यम हे नाव मिळालं सदीर आणि दासियाट्टम नंतर तेव्हापासून म्हणजे साधारण गेल्या 100 वर्षांपासून भरतनाट्यमच्या परंपरेत भरतनाट्यमच्या प्रॅक्टिसमध्ये खूप सारे बदल आपल्याला बघायला मिळतात. इसेन्शियली पहिल्यापासून भरतनाट्यम हा खरं तर एक सोलो म्हणजे एकल शैलीमध्ये असलेला प्रकार होता. पण हळूहळू त्याच्यामध्ये डुएट ॲड झालं, त्याच्यानंतर ग्रुप कोरिओग्राफीज ॲड झाल्या आणि आता अनेक नृत्यशाळांमधून अनेक गुरु शिष्य परंपरेच्या कामांमधनं आपल्याला असं दिसून येतं की खूप साऱ्या ग्रुप कोरिओग्राफीज केल्या जातात. जेवढ्या मुली भरतनाट्यम परफॉर्म करतात तेवढीच मुलं आता तुम्हाला दिसतात की जे भरतनाट्यम शिकतायत, प्रोफेशनली भरतनाट्यम चा प्रसार करतायत. तर अशा सगळ्या काळात जगत असताना मला असं वाटतं की भरतनाट्यमच्या आहार्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. आहार्य म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट सादर करता,
स्टेजवरती सादर करता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने कपडे घातले आहेत, तुम्ही कशा पद्धतीने दागिने वापरले आहेत, तुमचा लुक बेसिकली कसा आहे याच्यावरती बऱ्यापैकी भर दिला जातो. त्यातनं काहीतरी एक कॅरेक्टरायझेशन तयार होतं किंवा त्यातनं काहीतरी म्हणायचं असतं त्या कलाकाराला जे म्हणलं जातं. तर अनेक शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये तुम्हाला असं बघायला मिळतं की ज्या पद्धतीने एखादं कॅरेक्टर आहे त्या रचनेतलं त्या पद्धतीने कॉस्ट्यूम केला जातो. म्हणजे मणिपुरी मध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की कृष्णाचं कॅरेक्टर करणारी व्यक्ती ही धोतर आणि मोरपीस आणि त्याला बांधलेला फेटा अशा पद्धतीने कृष्ण दिसेल अशा पद्धतीने त्याचा पेहराव असतो. किंवा राधेचा घागरा असतो, त्याला एक असा गोलाकार जो वाटेल राधेसारखा, त्याच्या डोक्यावरनं ओढणी असते, अशा पद्धतीने मणिपुरीमध्ये तिचा कॉस्ट्यूम असतो. किंवा कथकलीमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मास्क वापरले जातात. पण नंतर अशा काही शैली आहेत, अशा काही शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत ज्याच्यामध्ये कुठल्या तरी स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी स्पेसिफिक कपडे वापरले जात नाहीत. म्हणजे नर्तकी एकाच कपड्यात पूर्ण कार्यक्रम करते किंवा जे कपडे ती घालते त्याला कुठलंही कॅरेक्टरायझेशन नसतं. तर ते भरतनाट्यममध्ये जेव्हा नर्तकी आहार्याचा विचार करते तेव्हा ती काय कपडे घालते, तर जनरली कांजीवरम किंवा धर्मावरम अशा ज्या तमिळनाडूतनं येणाऱ्या साड्यांचा प्रकार आहे, अशा साड्या एका विशिष्ट पद्धतीने कॉस्ट्यूममध्ये शिवल्या जातात, ज्याला एक पदर असतो, ब्लाऊज असतो, फॅन असतो. जो फॅन बरोबर ती नर्तकी आयतामध्ये बसली, अरमंडीमध्ये बसली, हाफ सीट असं ज्याला आपण म्हणतो, त्यात बसली की तो पंखा असा बरोबर ओपन होतो आणि त्या साडीचा सुंदर काठ आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने तिचा कॉस्ट्यूम असतो ज्याच्यात वेगवेगळे रंग, वेगवेगळी बॉर्डर्स, तिला वापरायची मुभा असते. ज्वेलरीमध्ये ती सिंगल चुटी म्हणजे एक सिंगल बिंदी वापरते. चंद्र सूर्य तिच्या डोक्यावरती असतात, छोटं गळ्यातलं असतं, झुमका असतो, त्याला जोडलेलं असं माटलपट्टी असते. तर हे एक साऊथ इंडियन ट्रेडिशनल जी ज्वेलरी आहे, ज्याला टेम्पल ज्वेलरी असं आपण म्हणतो, तर ती ज्वेलरी जनरली वापरली जाते, ज्यात बँगल्स येतात, बांगड्या येतात, कमरेचा पट्टा येतो, लक्ष्मी पट्टा असं आपण त्याला म्हणतो, पायात घुंगरू असतात. कथक नर्तकीने एवढेही घुंगरू याच्यामध्ये नसतात, पण 2 किंवा 3 पट्ट्यांचे घुंगरू भरतनाट्यममध्ये नर्तकी जनरली वापरते. मुलांच्या पेहरावामध्ये बरेचदा ज्याला फॅन आहे अशा पद्धतीने शिवलेली धोती, पंखा असलेली शिवलेली धोती मुलं वापरतात. मुलं सुद्धा ज्वेलरीमध्ये छोटे कानातले किंवा कमरेचा पट्टा, हाताचे बाजूबंद अशा काही गोष्टी वापरतात. मेकअपच्या बाबतीत म्हणाल तर जसा स्टेज मेकअप असतो त्या पद्धतीनेच भरतनाट्यमचा मेकअप केला जातो, परंतु त्याच्यामध्ये डोळे जसं तुम्हाला मी आधी म्हणलं तसं अभिनयाचा खूप मोठा भाग याच्यामध्ये आढळतो. त्यामुळे जेव्हा नर्तकी एखादी गोष्ट तिच्या डोळ्यातनं व्यक्त करते तेव्हा ते व्यवस्थित लोकांपर्यंत दिसावं, दूरपर्यंत ते दिसावं, याच्यासाठी तिचे डोळे फक्त थोडेसे मोठे केलेले असतात, अशा पद्धतीने बाहेरपर्यंत काढून मोठे केलेले असतात. आणि बाकीचा मेकअप हा स्टेज मेकअप जसा आपण करतो तशा पद्धतीनेच असतो. केसाचा एक छोटासा आंबाडा असतो किंवा लांब वेणी घातलेली असते. तर अशा पद्धतीने हे भरतनाट्यमचं आहार्य आपल्याला बघायला मिळतं. अजून एक त्याच्यात गोष्ट ॲड करायची म्हणजे की हल्लीच्या काळात जेव्हा आमच्यासारख्या नर्तकी वेगवेगळे प्रयोग करू पाहतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्या फॉर्मला एक्सप्लोअर करू पाहतात, तसंच त्या वेगवेगळे प्रयोग त्यांच्या कपड्यांमध्येही करतायत. म्हणजे जर एखाद्या स्पेसिफिक विषयावरती नर्तकी कार्यक्रम सादर करत असेल तर हल्लीच्या काळात नर्तकी वेगळ्या रंगाचे, वेगळ्या मटेरियलचे कपडे ट्राय करते आहे किंवा वेगळ्या पद्धतीने ते ड्रेप करण्याचं प्रयत्न करते आहे, ज्याच्यातनं मे बी ते कॅरेक्टर किंवा तो विषय जास्त चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल. पूर्णपणे आहार्य जसं अख्खं सगळं ज्वेलरी आणि या गोष्टी वापरल्या जातात ट्रेडिशनल कार्यक्रमांमध्ये, तशा पद्धतीने आजकाल एक्सपेरिमेंटल डान्स थिएटरमध्ये किंवा एक्सपेरिमेंटल डान्स परफॉर्मन्सेसमध्ये आहार्य वापरलं जात नाही. त्या विषयाला साजेसं असं किंवा त्या ग्रुपला साजेसं, त्यांच्या कोरिओग्राफीला साजेसं अशा पद्धतीचं आहार्य आजकाल वापरलं जातं. गुनगुन बोले बोले कोयलिया, सज सिंगार ऋतु आई बसंती, सज सिंगार ऋतु आई बसंती, जैसे नार कोई हो रसवंती, गम गम धनि सा धनि 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 मद 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 धनि गम धनि, सज सिंगार ऋतु आई बसंती,
जैसे नार कोई हो रसवंती, डाली डाली कलियों को तितलियां चूमे, फूल फूल पंखड़ियां खोले, अमृत घोले।